तर मी आता आले माझ्या 2 नंबरच्या भावाकडे. 1 नंबरच्या भावाकडे मी 8 दिवस राहिले. 4 दिवस राहायचं म्हणून 8 दिवस गेले बघा, कसे काही कळालंच नाही मला. आणि मग आता इकडं आले. पहिल्या दिवशी आले तर वहिनीने चिकन बनवलेलं, संडेला आले तर आता वहिनीने बनवले पास्ता. आज म्हणल्या पास्ता बनवूया म्हणून. तर मला वाटलं झटपट होत असेल पास्ता, मॅगीसारखा. असं मला असं वाटलं नव्हतं एवढं की त्याला खूप कुटाणा लागतोय म्हणून. मला वाटलं मॅगीसारखा होईल, तर मी म्हटलं हो बनवूया. पण त्याचा पण खूप कुटाणा आहे बघा. त्याच्यासाठी ती व्हाईट क्रीम तयार करायला लागत्या. चीज आणि मैदा, त्याची व्हाईट क्रीम, नाहीतर टॅमॅटो शिजवून घेऊन, कांदा बारीक चिरून सगळं त्याचा मसाला तयार करायला लागतो आहे. त्याच्यानंतर पेस्ट तयार करायची आणि ते भरपूर असं बटर टाकून परत मग त्याची पेस्ट वगैरे ती सगळी शिजवून घ्यायची चांगली, तेल सुटेपर्यंत. त्याच्यात चिली फ्लेक्स टाकले बघा आणि कांदा बारीक चिरलेला. आणि मग नंतर मग ते पास्ता गरम पाण्यातून उकळून घ्यायचा. आणि मी म्हटलं बापरे किती कुटाणा, ह्याचा स्वयंपाक झाला असता. मला असं वाटलं की हेच आहे वाटतं की मॅगीसारखं पटकन होऊन जाईल, पण त्याला बराच वेळ लागला. आणि खरं सांगू का, खूप छान बनवलेला वहिनीने. मला त्रास वाटत होतं किती खावं असं झालेलं. आणि मुलांना पण खूप आवडला. मुलांनी पण नाही कधी खाल्लेला आणि मी पण नाही. भरपूर असा बनवायला लागलेला, कारण बरीच माणसं होती ना, 4-5 त्यांच्यातली, आणि आम्ही 2-3 जण, असं सगळ्यांना मिळून खूप छान वहिनीने बनवलेला. आणि त्यांना कोणतीही डिश म्हटलं तरी कशा पटकन बनवतात काय माहिती. त्या करत नाहीत, कंटाळा आलाय नाही तर काय, असं नाही. खूप मस्त असं दिसायला पण किती छान दिसतंय बघा. तर चला बाय.